नमस्कार, कृपा सिंधूमध्ये आज आपण हलवाई स्टाईल एकदम चविष्ट असा मुंगाच्या डाळीचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत। हा हलवा चवीला अप्रतिम लागतो व खूप दाणेदार होतो। मूग डाळीचा हलवा बनवण्याकरिता 1 वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे आणि ती रात्रीच भिजवत घातलेली होती। कमीत कमी 2 तास आपल्याला भिजवायची आहे। त्यानंतर त्याचबरोबरीने मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 कप दूध घेतलेला आहे आणि विलायची पूड घेतलेली आहे, 1 वाटी रवा आणि साजूक तूप घेतलेला आहे मी साधारण 200 ग्रॅम। एक नॉनस्टिक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आधी आपण मूग डाळीला भाजून घेऊया। मूग डाळीला परतून घेऊया। मूग डाळीला सतत ढवळत राहावं जेणेकरून ती कढईला चिपकू नये, कढईला चिपकू नये। मूग डाळीचा कलर थोडा लालसर होत आहे। छान अशी मोकळी होईस्तोवर मूग डाळ भाजून घ्यावी। मूग डाळ भाजून झालेली आहे। आता आपण मिक्सरमध्ये याला दाणेदार असं मिश्रण आपण याचं तयार करणार आहोत। सर्व मूग डाळ मिक्सरमध्ये घेऊन आता दाणेदार असं आपण त्याचं मिक्सरमधून बारीक करून घेऊया। दाणेदार केल्याने हलवा चांगला फुगीर होतो आणि चवीला सुद्धा चांगला लागतो। आता एका कढईमध्ये मी 1 पळी साजूक तूप घेतलेलं आहे। हे तूप गाईचं आहे, तुम्हाला वाटेल ते तुम्ही तूप घेऊ शकता। तूप हलकं गरम होऊ द्यायचं आहे। तूप गरम झालेलं आहे। यामध्ये आपण काजूचे तुकडे फ्राय करून घेऊया। लालसर होईपर्यंत मी काजूचे तुकडे फ्राय करून घेतलेले आहे। तुम्ही कच्चे काजूचे तुकडे सुद्धा घालू शकता। काजूचे तुकडे फ्राय झालेले आहे, त्याला आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये 1 पळी तूप मी आणखी घातलेलं आहे। थोडं आणखी तूप मी ॲड केलेलं आहे। तुपाला थोडं हलकं गरम होऊ द्यावं। तूप थोडं गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा वाटी मी रवा ॲड करणार आहे। रवा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। रवा छान भाजलेला आहे। गॅसचा फ्लेम आपल्याला स्लो टू मीडियम ठेवायचा आहे। गॅसचा फ्लेम जर आपण जास्त ठेवला तर आपला रवा जळू शकतो। आता यामध्ये ॲड करत आहे आपण मूग डाळीचं पीठ। सर्व असं मूग डाळीचं पीठ आपण घेऊन घेणार आहोत, ॲड करणार आहोत। मिक्सरमध्ये राहिलं होतं ते सुद्धा मी बोटाच्या साहाय्याने ॲड करून घेत आहे। आता छान असं याला परतून घ्यावं, गुठळ्या फुटेपर्यंत याला परतून घ्यावं। छान असं मोकळं होईस्तोवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। मूग डाळीला सोनेरी कलर येईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। मूग डाळीचा कलर थोडा थोडा सोनेरी होत जात आहे। मूग डाळीचा कलर आता गोल्डन झालेला आहे, आपण बघू शकता। मूग डाळ छान भाजून झालेली आहे। आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 कप दूध आपण यामध्ये ॲड करणार आहोत। यामध्ये आता आपण 1 वाटी साखर ॲड करणार आहोत। साखर छान परतून घ्यावी, मिक्स करून घ्यावी। आता यामध्ये मी 1 कप पाणी सुद्धा ॲड केलेलं आहे। तुम्ही संपूर्ण दूध सुद्धा घेऊ शकता। चांगलं असं परतून घ्यावं, गुठळ्या फुटेपर्यंत चांगलं असं परतून घ्यावं। आता आपलं बॅटर मऊसूत असं व्हायला लागलं आहे।
15 ते 20 मिनिटं याला असंच परतून घ्यावं। मूग डाळ शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळं 15 ते 20 मिनिटं याला परतून घ्यावं। या ठिकाणी मी यात थोडा जिलेबीचा रंग मी यामध्ये ॲड केलेला आहे कलर येण्याकरिता। तुम्ही केसरसुद्धा ॲड करू शकता। यामध्ये आपण विलायचीची पूड ॲड केलेली आहे, साधारण 5 विलायच्या यामध्ये घेतलेल्या आहे। छान परतून घ्यावं जेणेकरून मूग डाळ कच्ची राहू नये। बॅटर आपलं आता थोडं घट्ट व्हायला लागलं आहे। यामध्ये मी आता काजूचे तुकडे ॲड केलेले आहे, जे मी आधी फ्राय करून घेतले होते। हलवा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, घट्ट येईस्तोवर आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी आता आणखी एक पळी तूप आपण ॲड करत आहोत। हलवा बनवताना तूप 2-3 वेळा तूप आपल्याला ॲड करावं लागतं, एका वेळीच तूप आपण ॲड करू नये। हलवा आपला आता खाण्यास तयार झालेला आहे। बघू शकता याला कसा कलर आलेला आहे आणि लुसलुशीत असा हा हलवा झालेला आहे। यामध्ये मी आता एक पळी तूप आणखी ॲड केलेला आहे। हलवा छान तयार झालेला आहे, आपण बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशा प्रकारे आलेली आहे। अगदी ढाबा स्टाईल, अगदी हलवाई स्टाईल हा हलवा झालेला आहे। अशा प्रकारे हलवा आपण सुद्धा तयार करू शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून जरूर कळवा। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार।